नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पाहताय ना, तर्रीदार, झणझणीत असा आज आपण काळ्या वाटणात तयार केलेलं गावरान चिकन ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो आपण इथं चिकन घेतलेलं आहे. आता या चिकनला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आपण आता ह्याला मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी मी इथं हळद, हिंग आणि मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे. ते का ते मी पुढं सांगतेच. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण हे चिकनला व्यवस्थित असं मॅरिनेट करून 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचं थोडं जास्त प्रमाण घेत आहे. आपलं तेल गरम झालं की 2 मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत. ते तेलामध्ये टाकून 2 ते 3 मिनटं आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण आळणी रस्सा तयार करत आहोत. त्यासाठी आपण हा कांदा परतत आहोत. इथे मी आलं घेतलेलं आहे. एवढं आलं किसायचं नाही आहे. एकदम थोडंसं आपण आलं कांद्यामध्ये किसून टाकणार आहोत. आळणी रश्श्याला छान अशी आल्यामुळे चव येते. आणि बारीक कट केलेली कोथिंबीर फ्लेवरसाठी टाकत आहोत. तेलावर कोथिंबीर कांद्याबरोबर आपण परतून घेणार आहोत. त्यामुळे छान असा आळणीला फ्लेवर येतो. आता 5 मिनटं आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला तेलात छान परतला की आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया आणि हे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 मिनटासाठी आपण कुकरवर झाकण ठेवूया. चिकनमध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे मिठामुळे चिकनला देखील पाणी सुटतं. एका साईडला आपण एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण चिकनसाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत. थंड पाणी वापरायचं नाही. 5 मिनटानंतर झाकण काढून पुन्हा आपण 1 मिनिट हलवून घेऊया. आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं आपण या चिकनला वाफ देणार आहोत. आपण 10 मिनटं हे चिकन वाफवून घेतलेलं आहे. चिकनमध्ये थंड पाणी टाकू नका. चिकन चिवट होऊ शकतं. त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. इथे मी आपल्याला जेवढा आळणी रस्सा हवा तेवढं आपण हे पाणी टाकून घेऊया. मी ह्या आळणी रश्श्यात बिर्याणी तयार करणार आहे. ह्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. आपण ह्या आळणी रस्सा रश्श्यासाठी आणि बिर्याणीसाठी वापरणार आहोत. त्या हिशोबानेच मी ह्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याची 1 शिट्टी काढणार आहोत. मी हाय फ्लेमवरच कुकरची 1 शिट्टी काढून घेणार आहे. आणि 1 शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून कुकर आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा. कुकर आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे. आपण काळं वाटण तयार करत आहोत. त्यासाठी मी इथं गॅसवर म्हणजे मध्यम आकाराचे 2 कांदे आणि अर्धी वाटी आपण इथं खोबरं घेतलेलं आहे. हे आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. कांदा भाजत असताना मध्ये थोडा कट करा म्हणजे आतपर्यंत तो छान असा भाजला जाईल. आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे ते मी बाजूला काढते आहे. दोन्ही बाजूनी छान असं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा देखील आपण भाजून घेणार आहोत.
कांदा आपला भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊया आणि याच जाळीवर आपण एक टमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत. भाजत असताना मध्ये आधी पलटी मारून घ्या, म्हणजे ते हलवून घ्या, म्हणजे सगळीकडून एकसारखं भाजलं जाईल. मिरचीला डाग उठले की मी ही मिरची काढून घेणार आहे आणि टमॅटो पूर्णपणे साल जळेपर्यंत म्हणजे काळी होईपर्यंत आपण हे टमॅटो भाजून घेणार आहोत. टमॅटो भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे भाजलेले सर्व साहित्य थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतर आपण याची साल काढून घेऊया. कांदा, टमॅटो जी आपण साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे कांदा कट करून घेऊया. कांदा कट झाला की टमॅटो कट करून घेणार आहोत. आपण हे मिक्सरला वाटणार आहोत, त्याच्यामुळे आबडधोबड किंवा मोठं असं कट केलं तरी चालेल. आता आपण खोबरं कट करून घेऊया. सर्व साहित्य आपलं कट करून झालं की मिक्सरचं भांडं घेऊन मी इथं 2 कांड्या लसूण घेतलेला आहे आणि हा सोलून घेतलेला आहे. आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये हिरवी मिरची आणि कट केलेले सर्व साहित्य म्हणजे कांदा, टमॅटो, खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि त्यामध्येच आता आपण 1 चमचा कच्ची बडीशेप, कोथिंबीर, पुदिना टाकून पाणी न घालताच आपण हे वाटण तयार करणार आहोत. मस्त असं आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने एकदा ही चिकनची रेसिपी करून पहा, तुम्हाला जरूर आवडेल. रस्सा खूप छान चवदार होतो. आपलं कुकर थंड झालेला आहे. खूप सुंदर असं आळणीला कलर आलेला आहे. आपण चिकन शिजलंय का चेक करूया. एका शिट्टीतच आपलं चिकन छान शिजलं गेलेलं आहे. आता एका बाउलमध्ये मी हे चिकन काढून घेणार आहे. आपण ह्या चिकनचं सुक्कं चिकन देखील करू शकतो, पण मी इथं रस्स्याचं करणार आहे. आपण बिर्याणीसाठी आळणी वापरणार आहोत, त्यासाठी मी यातले चिकनचे पीस काढून घेत आहे. आता गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आता मी एकच पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता, एक मोठा कांदा मी बारीक कट केलेला आहे, तो आपण तेलात टाकून लालसर होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा आपला परतला गेला की त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपण आता काही मसाले पण टाकणार आहोत, जेणेकरून सर्व मसाल्यांना एकसारखं असं तेल सुटेल. इथं आपण 1.5 चमचा कश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण हा मसाल्यांमध्येच मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले तळाला लागू नये त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलेलं आहे. पाव वाटी पाणी आपण या मसाल्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून आपण एक 7 ते 8 मिनटं हा मसाला आपण परतून घेतलेला आहे. मसाल्याला छान कलर आला की आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन टाकून मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता रस्सा तयार करताना देखील तुम्हाला जर
मी इथं आळणी रस्सा टाकणार आहे, पण जर तुम्हाला रस्सा जास्त प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा. आपण सुरुवातीला आळणी रश्श्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी इथं फक्त मसाल्याच्या फ्लेवरनुसार आपण इथं अर्धा चमचाच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता दणकून अशी ह्या रश्श्याला आपण उकळी काढून घेऊया. उकळी आल्यानंतर 1 चमचा आपण इथे चिकन मसाला टाकून मिक्स करणार आहोत. एक 5 मिनिटानंतर मी इथं अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली होती, ती हातावर चुरगळून रश्श्यामध्ये टाकून मिक्स केलेली आहे. एक 5 ते 10 मिनटं आपण हा रस्सा छान असा उकळी काढून घेतली की गॅसची फ्लेम बंद करायची. तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया. तर्रीदार काळ्या वाटणात आपला गावरान चिकन रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा या रश्श्याला कलर आलेला आहे.